हॅलो फ्रेंड्स, 7 days वेट लॉस डाएट चॅलेंजचा हा आहे डे 2. रात्री भिजत घातलेल्या मेथी सीड्स मी सकाळी त्याचं पाणी पिऊन घेतलं. त्यानंतर हे सगळं मी रात्री भिजत घातलेले आहे. त्यामध्ये सगळे ड्रायफ्रूट्स, चिया सीड्स, पंपकिन सीड्स, सनफ्लॉवर सीड हे रात्रीच भिजत घातलेलं त्रिफळ आहे. सकाळी उठल्याबरोबर ते कडू त्रिफळा पिणं खूप जीवावर येतं, पण तरी मी पीत आहे. मला थोडे डायजेशन इश्यूज आहेत आणि हे केसांसाठी पण चांगलं आहे. मुलांना शाळेत पाठवल्यानंतर आमच्या दोघांसाठी मी असा गरमागरम चहा केला होता. त्यानंतर रात्री वॉकला जाण्यापेक्षा सकाळी सकाळी वॉकला गेलेलं कधीही चांगलं असतं, म्हणून सोसायटीच्याच जॉगिंग ट्रॅकमध्ये मी सकाळी वॉक केला. एका मैत्रिणीला फोन केला आणि तासभर गप्पा मारत मारत वॉक केला. त्यानंतर घरी आल्यानंतर धने, जिरे आणि सौंफचं पाणी रात्री भिजवून ठेवलं होतं, ते पिऊन घेतलं. एक तांब्याभर पाणी पिलं आणि हे आहे माझं काउंट. बघू शकता तुम्ही 59 मिनिट्स मी वॉक केलेला आहे. 3 किलोमीटर झाले. त्यानंतर जराशी भूक लागली होती, त्यामुळे हे प्लम खाल्लेले. प्लम खूप हेल्दी असतात, व्हिटॅमिन सी असतं त्यात. आणि त्यानंतर दुपारी जेवायला काय करायचं म्हणून मग मी कॅटरचा केफचा एक व्हिडिओ बघितला होता. त्यामध्ये ती सांगते की मी रताळे खाते, स्वीट पोटॅटो. मग पटकन ते उकडले आणि त्याच्यामध्ये मस्त असं चाट मसाला, चिंचेची चटणी वगैरे टाकून ते खाल्लं. खूप भारी लागते ते. आय एम रिअली प्राऊड ऑफ यू माय सेल्फ की मी हे बनवले. त्यानंतर चिकपीज म्हणजे काबुली चण्याचं सुद्धा मी एक सॅलड केलं होतं. दुपारी मुलं शाळेतून आल्यानंतर हेच रताळ्याच्या सॅलडला मी थोडंसं आणखी चिवडा वगैरे टाकून मुलांसाठी दिलं होतं. पहिल्यांदा उपवास नाही आहे तरीसुद्धा मी ॲपल कट करून खायला घेतलं होतं, तरी त्यातलं अर्धं मुलांनाच दिलं. त्यानंतर रात्री जेवायला काय बनवायचं, मग म्हटलं चला नाचणीच्या भाकरी बनवूया छानशा. मग नाचणीचं पीठ वगैरे मळलं आणि त्यानंतर काम करता करताच इतका मोठा उद्योग झाला की काय विचारायलाच नको. म्हणजे माझं वजन कमी होईल की नाही. माझे काम करता करताच एक मोठी पाण्याने भरलेली बॉटल माझ्या हातातनं थेट माझ्या पायावर पडली आणि मला खूप लागलं. माझ्या बोटावर पडली, पूर्ण बोट काळं झालं आणि खूप जास्त मला दुखत होतं. लकीली मी सगळा स्वयंपाक केला होता, फक्त भाकरी करायला झाल्या नव्हत्या, त्या मी कशा तरी नंतर केल्या आणि पायाला बजरंग लेप लावून ठेवला. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.